नितीन देशमुख निर्मित नीरा टीव्ही प्रोडक्शन हाऊसच्या दे दणका चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये घरोघरी श्री गणेशाचे आगमन झालेले आहे। आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असं कायम म्हणत असतो। गणपती बाप्पा मंगलमूर्ती असं म्हटलं की लगेच आपल्या तोंडातून पटकन मोरया निघतं। पण तुम्ही कधी विचार केलाय का गणपती बाप्पा सोबत मोरया हा शब्द का म्हणतात, तो कुठून आणि कसा आला? या मागे एक रंजक आख्यायिका आहे। तीच कहाणी आपण आज ऐकणार आहोत। नमस्कार, मी शुभांगी। महाराष्ट्राच्या पुण्यातील चिंचवड या गावामध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्री गणेशाचे निस्सीम भक्त होते। ते प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून दूर 95 किलोमीटर अंतरावर अष्टविनायकापैकी एक असलेल्या मोरगावच्या मोरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असत। वयाच्या तब्बल 117व्या वर्षीपर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले। परंतु पुढे म्हातारपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होत नव्हतं। याचं त्यांना खूप दुःख होतं। असे म्हणतात की एके दिवशी गणपती बाप्पांनी त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितलं की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईन। दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले। कुंडामध्ये स्नान करून पूजा करत असताना त्यांच्या ओझळीमध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती। गणपती बाप्पाने स्वतः त्यांना दर्शन दिले होते। पुढे हीच मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली। काही काळानंतर मोरया गोसावी यांनी समाधी घेतली। समाधी देखील त्या मंदिराजवळच आहे। हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर या नावाने ओळखले जाते। बाप्पाचे निस्सीम भक्त म्हणून मोरया गोसावी यांचे नाव श्री गणेशाशी अशा प्रकारे जोडले गेले की लोक फक्त गणपती बाप्पाचा उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया असं म्हणतात। पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया असे म्हटले जाऊ लागले आणि पुढे देशभरात नाही तर जगभरात गणपती बाप्पा मोरया हाच गजर प्रचलित झाला। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि दे दणकाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।